तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक गोष्ट लक्षात घेऊयात, समजून घेऊयात. मग त्याच्यावरनं आपल्याला काही आयडिया ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या लक्षात येतील. तर सगळ्यात महत्वाचं, स्टॉक मार्केटमध्ये जनरली लोक जे आहेत ते इंट्राडे ट्रेडिंग करतात आणि त्या इंट्राडे ट्रेडिंग करताना काही गोष्टी, काही पॅरामीटर जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतात. तर समजून घेऊयात ते इंट्राडे ट्रेडिंग करताना कुठल्या कुठल्या पॅरामीटरला बघितलं पाहिजे. जसं की तुम्ही ज्या कुठल्या ऑप्शन्स किंवा इंडेक्स मध्ये करण्याचा प्रयत्न करतात त्याचा स्पॉट बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय, सिंपल बेसिसवरती जर सांगायचं झालं तर जर मला निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं तर मला निफ्टी 50चा स्पॉटचा चार्ट बघणं गरजेचं आहे. जर मी सेन्सेक्स मध्ये करतो तर सेन्सेक्सचा मला स्पॉटचा चार्ट बघणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर निफ्टी बँक एक इंडेक्स आहे की ज्याचे मंथली एक्सपायरी आहे त्याचं बघणं गरजेचं आहे. याबरोबरच त्याचा काही लोक फ्युचरचा सुद्धा चार्ट बघतात. बट महत्वाचा मुद्दा हा आहे की फ्युचरच्या कम्पॅरेटिव्हली स्पॉटवरनं पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसत असतात, म्हणून त्या फ्युचरच्या चार्ट ऐवजी स्पॉटच्या चार्टवरती फोकस केलेला पाहिजे. याबरोबरच लोक ऑप्शन चेन किंवा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा ट्रॅक करतात. आणि ह्या ऑप्शन चेन मध्ये जर मार्केट बुलिश होणार असेल तर कॉल साईडला फोकस करतात. त्यामध्ये त्यांना असं वाटतं की हा स्पॉट जो आहे XYZ लेवलवर वरच्या बाजूला जाणार, म्हणून ते कॉलला बाय करतात. समजा मार्केट त्या आहे त्या लेवलपासून आणखीन खाली जर जाणार असेल तर त्या केसमध्ये तिथे पुटला ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. आता हे कॉल आणि पुट कसे शोधायचे, कसे ओळखायचे? जर सी हे जर लिहिलं असेल तर त्याला कॉल युरोपियन म्हटलं जातं आणि पी म्हणजे पुट युरोपियन. म्हणजे मार्केटवरती आपण बुलिश किंवा बेरिश आहोत. जर मार्केट वरती जाणार असेल तर त्याला आपण बुलिश म्हणतो. एक सिंपलची गोष्ट, जर मार्केट खाली जाणार असेल तर त्याला बेरिश म्हटलं जातं. आणि हे एक सिंपलची गोष्ट आपल्याला वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यावरनं आपल्याला आयडिया जी ती येत असते. मग समजा निफ्टी जो आहे सध्या स्थितीला कन्सिडर करूया 26,000च्या आसपास निफ्टीचा काय चाललाय, स्पॉट चाललाय. आणि त्याच्याकडे तुम्हाला असं बघून वाटतं की बाबा निफ्टी जो आहे तो वरती जाणार आहे. त्या केसमध्ये तुम्ही काय विचार करणार, मला कॉल बाय करायचा आहे. मग तो जो कॉल जो असणार आहे तो प्रत्येक 100च्या इंटरव्हलला असेल. जसं की 26,100 असू शकतो, 26,000 असू शकतो, खालोखाल जर बघितलं तर 25,900 असू शकतो, खालोखाल बघितलं तर 25,800 असू शकतो, आणि सो ऑन अशा स्ट्राईक्स आपल्याला बनताना दिसतील. पण सद्यस्थितीला निफ्टी जो आहे तो 26,000च्या आसपास आहे, म्हणून ही एक स्पॉटची स्ट्राईक आहे. आणि तिकडनं प्राइस किंवा किंमत जी ती वरच्या बाजूला जाऊ शकते, याबद्दल आपला विचार जो होतो ध्यानीमनी तिथं चालू राहतो. मग जर कॉलला चाललेला असेल तर मग पुढचा जो पार्ट जो तयार होतो तो म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट ही एक अशी संकल्पना आहे की याच्यामध्ये किती लोकांनी त्याचे जे अधिकृत कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते घेतलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला ती आयडिया जी आहे ती येताना तिथं त्या ओपन इंटरेस्टच्या माध्यमातून लक्षात येते. समजा आज गुरुवार बुधवार आहे आणि बुधवारच्या दिवशी ओपन इंटरेस्ट निफ्टीचा हा 26,000च्या स्ट्राईकला आपण पकडूयात 70 लाखच्या आसपास ओपन इंटरेस्ट जो तो तयार झालेला आहे. पण जर गुरुवारी सकाळी, आज बुधवार ते संध्याकाळी, गुरुवारी सकाळी हा जर ओपन इंटरेस्ट 70 लाखावरनं समजा हा फक्त 60 लाखावरती आला, याचा अर्थ असा होईल की हे जे 70 लाख कॉन्ट्रॅक्ट जे तिथे झालेले आहेत हे सर्वचे सर्व जे आहेत ते लॉंग किंवा शॉर्ट वाले नाहीये, लॉंग वाले नाहीये. त्याच्यामध्ये काही जे आहेत ते सेल करणारे सुद्धा आहेत. म्हणजे खरेदी आणि विक्री जे आहेत ते सीई मध्ये आपल्याला होताना दिसते. म्हणजे व्यवहार केव्हा कम्प्लीट होणार आहे, एक कुठला तरी बायर असला पाहिजे, एक कुठला तरी त्यामध्ये सेलर असला पाहिजे. त्यावरनं त्याच्याबद्दलची आयडिया जी ती आपल्याला तिथं तयार होताना दिसते. म्हणून जर 70 लाख टोटल ओपन इंटरेस्ट आज बुधवारी 5:30 3:30 नंतर आपल्याला दिसतो आणि उद्या सकाळी तो वजा 10 लाख मायनस कॉन्ट्रॅक्ट जे अनवाइंड होतात आणि निफ्टी जो आहे तो 26,000 वर 26,100च्या वरती सस्टेन राहतो. याचा अर्थ असा आहे की हे जे 10 लाख कॉन्ट्रॅक्ट जे वजा झालेले हे लोक कोण होते, हे सेलर लोक होते की ज्यांनी त्याला हेज करून ठेवलेलं होतं त्याच्या पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट. म्हणून त्यांनी त्यांच्या पोझिशन जे आहेत ते सेल केल्या. सेल केलेल्या पोझिशन खरेदी करून घेतल्यात. म्हणजेच ते जो ओपन इंटरेस्ट 70 लाख होता तो 60 लाखावरती आपल्याला घटताना दिसतोय. मग याचा उपयोग आपण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कसा करायचा ते आता व्यवस्थितरित्या आपण इथे समजून घेऊयात. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला एक आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या त्यावरनं आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की आजच्या 3:30 वाजता तो 70 लाखाचा ओपन इंटरेस्ट होता.
सकाळी 9:20 तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो 60 लाख आपल्याला होताना दिसतोय. याचा अर्थ असा आहे की जे 10 लाख कॉन्ट्रॅक्ट जे वजा जे झालेले आहेत त्याच्यामध्ये काही लोक हे खरेदीदार तर होतेच होते आणि त्याबरोबर काही लोकांनी प्लस विक्री केलेले लोक सुद्धा होते. मग ज्यांनी विक्री केलेले आहे तर त्यांना त्यांचे पोझिशन जे आहेत त्या खरेदी करावं लागतील. म्हणून हे खरेदीदार पोझिशन जे आहेत ज्यांनी अगोदर विक्री केलेली होती ते लोक होते. म्हणून तो ओपन इंटरेस्ट इथं 70 लाखावरनं तो आपल्याला घटताना 60 लाखावरती जाताना दिसतोय. त्यानंतर पुन्हा असं काहीतरी कन्सोलिडेट होतो. पुन्हा हा ओपन इंटरेस्ट जो आहे आपल्याला पुन्हा 45 लाखाच्या आसपास जाताना दिसतोय. म्हणजे लगातार जो ओआय ओपन इंटरेस्ट ऐवजी मी आता एक छोटासा शॉर्ट फॉर्म मधला शब्द यूज करतो ओआय. तो 70 लाखावरनं घटून 60 लाखावरती आला आणि तिथून 45 लाखावरती आलाय. म्हणजे ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय होतोय घटू राहिलाय. आणि जर तो घटतोय याचा अर्थ कुणीतरी त्याच्यामधनं एक्झिट करू राहिला. मग ही छोटीशी गोष्ट जी आहे ती आपण तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा नेमकं त्यामध्ये कशा पद्धतीचा उपयोग जो आहे ते खरेदीदार किंवा विक्रीदार ते करतायत आणि त्याला कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे काय समजा आपल्याला तो 26,100 वर 26,000च्या लेवलवरनं 26,100च्या लेवलला आपल्याला तो निफ्टी जाताना दिसतोय. त्यावेळेस आपण खालच्या बाजूला जो आहे तो ओपन इंटरेस्टचा जो चार्ट जो आहे तो आपण तिथं लावणार आहे. आणि तो ओपन इंटरेस्टचा चार्ट आपल्याला सांगेल की बाबा ओपनिंगची जी व्हॅल्यू जी होती ती 70 लाखाच्या आसपास होती. नंतर ती 60 लाखांच्या आसपास गेली. पुन्हा एकदा 62 लाखापर्यंत आली. पुन्हा एकदा आपल्याला 58 लाखापर्यंत येताना दिसते. पुन्हा एक 60 लाखांच्या आसपास जाताना दिसली आणि एंड ऑफ द डे 45 लाखांच्या आसपास जाताना दिसली. आणि ही किंमत जी आहे ती वरती गेली आहे. परंतु ओपन इंटरेस्ट जो आहे किंमत आपल्याला काय जाताना दिसते वरती जाताना दिसते. पण ओपन इंटरेस्ट जो आहे तो घटताना दिसतोय किंवा खाली जाताना दिसतोय. अशा पद्धतीची जर सिच्युएशन कंटिन्युअसली होऊ राहिली आहे तर त्याकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याबरोबरच ह्या निफ्टीवरती जर अशा पद्धतीचं एक व्हॉल्युम वेटेड ऍव्हरेज प्राइस ज्याला आपण व्हीवॅपास नावाचं इंडिकेटर म्हणतो तो जर इंडिकेटर आपण जर वापरला तर त्यावरनं सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती एकदम व्यवस्थित येऊ शकते. आणि त्यावरनं आपली जी डायरेक्शनल म्हणजे आपण एक ऑप्शन बायरच्या पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने बघतोय. सेलर सुद्धा एक त्याच हिशोबाने त्या गोष्टीला बघत असतो. त्याची आयडिया जी ती येताना आपल्याला दिसेल. तर सगळ्यात महत्वाचा आपल्याला जे चार्ट वरती बघायचं आहे तो म्हणजे जो कुठला चार्ट आहे तो स्पॉटचा चार्ट बघणं गरजेचं आहे. आणि त्या खालोखाल तिथं ओपन एंट्रीचं इंडिकेटर जे आहे झिरोदाच्या टर्मिनल मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. जर झिरोदाचं तुमचं डीमॅट अकाउंट नाहीये त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. तर मला फक्त एक येस ऑर नो म्हणून चॅट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट 1 मिनिटाचा चार्ट दिसतोय का हो नाही म्हणून सांगा प्लीज. चार्ट दिसतोय होय ओके. तर इथं मला निफ्टी 50चा चार्ट दिसतोय. निफ्टी 50 जो आहे तो 25,327च्या आसपास आहे. आपल्याला ही एक गोष्ट तिथे लक्ष देते. तर याच्यामध्ये ओव्हरले काय करायचंय सिंपल ओआय ओपन इंटरेस्टचा जो एक आहे आपल्या समोर तिथं चार्ट लावून द्यायचा. परंतु एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो जेव्हा केव्हा आपण स्पॉटचा चार्ट लावतो त्याच्या खाली आपल्याला ओपन इंटरेस्टची रेषा जी आहे ती आडवी आपल्याला येताना दिसते. याचा अर्थ काय की स्पॉट मध्ये हे एक इन्स्ट्रुमेंट जे आहे की ज्याच्यावरनं डेरिव्हेटिव्हच्या कॉन्ट्रॅक्टच्या व्हॅल्यू जे आहेत त्या काढल्या जातात जसं की फ्युचर आणि ऑप्शनचं त्यावरनं आपल्याला ती आयडिया येताना दिसते. म्हणून याच्यावरती आपण डायरेक्टली जे आहे कुठलीही गोष्ट तिथं करू शकत नाही. जसं की आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळतंय की 25,294 पासून किंमत जी आहे ती 25,327च्या आसपास आपल्याला इंट्राडे मध्ये जाताना दिसते. 1 मिनिटाचा हा चार्ट आहे. जसं आपण इथं बघूया आपल्याला इथं दिसतंय की 25,210 वरनं किंमत जी ती 25,367 ला गेली आहे. मग 25,210 वरनं म्हणजे आपला जो स्पॉट जो होता तो 25,210 रुपयांच्या आसपास स्पॉट होता आणि तो स्पॉट 3:30 वाजूपर्यंत कुठे गेलाय 25,310 रुपयांच्या आसपास गेलाय. आणि याच्यामध्ये 100 रुपयांची इन्क्रीमेंट होताना दिसली. परंतु आपण एक दुसरा पॅरामीटर जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे ओआय किंवा ओपन इंटरेस्ट भलेही तो कॉलचा असेल भलेही तो पुटचा असेल तो आपल्याला माहित नाहीये तो बघणं गरजेचं आहे. जसं 25,210च्या आसपास ओपन इंटरेस्ट होता त्यावेळेस आपण जर 25,000चा जो कॉल आपल्याला बुलिश आहोत आपण त्याच्याकडे बघून 25,000चा कॉल आपण बघितला आणि त्याच वेळेस वरच्या स्ट्राईकला तिथून म्हणजे 25,210 पासून आपण 25,300चा पुढचं जर ऑब्झर्व करत राहिलो आणि त्याच्या बरोबरच
जर ओपन इंटरेस्ट जर अंडरले जर खालच्या बाजूला लावला, त्याच्यावर आपल्याला आयडिया येईल की ओपन इंटरेस्ट याचा घटतोय का, ह्या 25,300चा ओपन इंटरेस्ट वाढतोय का, त्यावर ना आपल्याला कुठल्या डायरेक्शनल मध्ये मोमेंटम जे आहे ते चालू राहतंय त्याची आयडिया जी ती येताना तिथं दिसू शकते. मग सिंपल मी हा निफ्टी 50चा जो 1 मिनिटाचा चार्ट आहे तो ऍज इट इज ठेवतो, याला डुप्लिकेट टॅप मध्ये जातो आणि दोन ज्या स्ट्राईक मी म्हणलोय 25,000 आणि 25,300 या दोन स्ट्राईक जे आहेत त्या तिथं लावतो. तर इथं मी इंडिकेटर सगळ्यात महत्वाचं याला मला दोन विंडोज करायला लागतील. दोन विंडोज इकडनं मी वरत गेलो, त्याला हे केलं, सिंपली मी इथं टाईप करतो निफ्टी 25,200. तर 25,220 ऑक्टोबरची जी एक्सपायरी आहे त्याचा मला इथं दिसेल. त्याचबरोबर एक इंडिकेटर मी ऍड केलेला आहे, तो इंडिकेटरची मला काही गरज सध्या तरी नाहीये, म्हणून मी इथं रिमूव्ह इंडिकेटर म्हणतो. इकडल्या बाजूला सुद्धा मला इंडिकेटर जे आहे ते रिमूव्ह करायचंय. ते केलं. या बाजूला मी आता 25,300 निफ्टी फक्त टाईप करतो आणि स्पेस देऊन 25,300चा पी जो आहे किंवा पुट जो आहे तो त्याचा चार्ट जो आहे तो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लावतोय. सद्यस्थितीला मी फक्त निफ्टी 200चाच कॉल जो आहे सीई जो आहे तो लावतोय आणि तो आपल्याला कळतोय की आज दिवसभरामध्ये तो 138 वरनं ऑलमोस्ट त्याचा आहे 251च्या आसपास होता. हे आपल्याला क्ल्यू नाहीये प्राइस ऍक्शन मध्ये तिथं काय झालंय काय नाही आलं, बट त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट जो आहे काय आयडिया आपल्याला तिथं त्यातून देऊ शकतो. जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर केलं तर काय तुम्हाला लक्षात येतंय बरं, जर सकाळी आपण जर बघितलं तर सकाळच्या वेळेस ओपन इंटरेस्टचं इथं जी व्हॅल्यू जी होती ती 66,35,000च्या आसपास इथं ओपन इंटरेस्टची व्हॅल्यू होती आणि ती दिवसाचा उच्चांक जो झाला तो 86,72,000च्या आसपास आपल्याला ओपन इंटरेस्ट जो होता दिसला, म्हणजे तो वाढला. आणि त्यावेळेस जर आपण इथं जर बघितलं तर ओपन इंटरेस्ट किंमत ही 134 रुपयावरनं 199 रुपयाला गेली आणि ती जवळजवळ 150 रुपयांच्या आसपास जी आहे ती 9:15 किंवा 10 वाजायच्या आसपास आली. पण 10 वाजल्यापासून जो कोर खरा जो आपमूव झाला त्यावेळेस ओपन इंटरेस्ट इथं काय झाला, घटला. तर हे सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे की इथं आपल्याला लक्षात येतंय की हे जे ओपन इंटरेस्ट जो आहे 25,200च्या आसपास जेव्हा स्पॉट तिथं होता त्यावेळेस या 25,200च्या स्पॉटच्या आसपास किंमत किंवा प्राइसचं काय बिहेवियर झालं, तर त्या बिहेवियरनं आपल्याला लक्षात येतंय किंमत सुरुवातीला ठराविक काळाकरता अतिशय कमी काळाकरता आपल्याला तिथं वरती जाताना दिसते, वरती इथं थोड्या वेळाकरता इथे गेली, पण त्यानंतर काय झालं किंमत परत खाली आली. किंमत खाली आली आहे, ओपन इंटरेस्ट थोड्या वेळाकरता वरती गेलाय आणि तो वरतीच राहत राहिला, परंतु किंमत खाली आली. म्हणजे इथे सेलर जे आहेत किंवा विक्रीदार जे आहेत ते विक्रीदार सुद्धा होते, प्लस याच्यामध्ये खरेदीवाले सुद्धा जे ते होते आणि त्यामुळं हा जो ओपन इंटरेस्ट सुरुवातीला मी सांगितलं हा 66 लाखच्या आसपास होता, तिथनं 86 लाखांच्या आसपास आपल्याला जाताना दिसला. परंतु जेव्हा 10:15 टाइम आपण जर बघितला तर ते 10:15 काय आलं, तो जो ओपन इंटरेस्ट दिवसाच्या उच्चांकाच्या आसपास होता 86 लाखांच्या आसपास, तो ओपन इंटरेस्ट आपल्याला 86 वरनं ऑलमोस्ट 66च्या खाली किंबहुना अगदी 40 लाखापर्यंत येताना दिसला. म्हणजे इथं काय झालं, इथं ऍक्च्युअल खेळ झाला की किंमत जी आहे किंवा प्राइस जी आहे ती काय झाली, किंमत इथं काय जाताना दिसते आपल्याला वर जाताना दिसली, परंतु ओपन इंटरेस्ट ओआय जो आहे तो खाली जाताना दिसतो. म्हणजे ज्यांनी कोणी पोझिशन बनवल्या होत्या आणि त्यातली त्यात ह्या 25,200च्या स्ट्राईक वरती जे कोणी विक्रेते किंवा सेलर जे होते ते त्यांचे पोझिशन जे आहेत ते जे विकलेली होती ते खरेदी करायला लागले आणि त्यामुळे तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो घटताना आपल्याला दिसतं आणि किंमत जी ती वरती जाताना दिसली. म्हणजे मला काही आयडिया नाहीये मार्केट का कुठल्या डायनॅमिक्स वरती चालतं, परंतु मला व्हिज्युअलायझेशन जर येत असेल त्या व्हिज्युअलायझेशन नुसार मला इथे एक गोष्ट लक्षात येते की जर मार्केट आपल्याला एक ट्रेंडिंग मूव्ह मध्ये दिसतं आणि त्यामध्ये आपल्याला कळतंय की ओपन इंटरेस्ट जो आहे तो साधारण 10 वाजायच्या आसपास किंवा 9:30च्या आसपास एक उच्चांक झाल्यानंतर ओपन इंटरेस्ट खाली चाललाय, परंतु प्राइस किंवा किंमत जी ती वरती जाऊ राहिली आहे. तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की दिशा जी आहे ती कॉल साइड मध्ये आपल्याला क्रिएट होताना दिसते. हे एक्झाम्पल नंबर 1 आहे. समजा ही गोष्ट लक्षात आली नसेल तर नो म्हणून सांगा, मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थितरित्या रिपीट करून पुन्हा एकदा सांगतो. फक्त ओपन इंटरेस्टचा इंडिकेटर जो आहे त्या पर्टिक्युलर जिथं कुठं मार्केट चाललं आहे त्या एटीएम स्ट्राईकला आपल्याला तो लावायचा आहे, प्राइस ऍक्शनला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय. वरची अप मूव्ह झाल्यानंतर 50% किंवा 100% रिट्रेसमेंट होईल, परंतु तिथं ओपन इंटरेस्ट वाढतोय का, जर वाढत असेल तर आपण ह्याचा विषय जो आहे तो सोडून देणार आहे. तुम्हाला समजला असेल तर येस म्हणून मला चॅट बॉक्स मध्ये टपाटप सांगा, म्हणजे आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊयात. याची काउंटर साईड म्हणजे पीईची साईड सुद्धा ती समजून घेऊयात तिथे आपण.
हो नाही सांगा प्लीज. परत सांगा. ओके. तर इथं मी सिंपल तुम्हाला काय सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला स्पॉट जो आहे, मार्केट जे आहे, इथं काय दिसलं, मार्केट आपल्याला एक गोष्ट दिसली की बाबा मार्केटनी लोच्या आसपास गेलं आणि त्या लोच्या आसपास गेल्यानंतर मार्केटने काय केलं, मार्केट सुरुवातीला ओपन झालं त्यावेळेस ओपन इंटरेस्ट 66 लाखांच्या आसपास होता. तिथून थोड्या वेळा करता 2-4 मिनिटाकरता वरती गेलं, तो उंचाक्क झाल्यानंतर पुन्हा किंमत जी ती खाली आली आणि त्याच वेळेस आपण बघितलं तो ओपन इंटरेस्ट वाढत होता, परंतु 1 मिनिट, 3 मिनिटं किंवा 4 मिनिटासाठी किंवा 7 मिनिटासाठी किंमत वरती गेली, पण त्यानंतर किंमत खाली आली. परंतु ओपन इंटरेस्ट जो आहे तो स्टेडी झाला, वाढत वाढत होता, तो अचानक बंद होऊन तिथनं आपल्याला खाली येताना दिसला. एक बेस झाल्यानंतर पुन्हा ओपन इंटरेस्ट घटून राहिला, परंतु प्राइस जे आहे एक बुलिशवर बुलिश कॅन्डल करून राहिली. याचा अर्थ तिथं एक जे कुणी शॉर्ट जे होते, ज्यांनी कुणी काल किंवा आज सकाळी ज्यांनी कुणी बिल्डअप केलं होतं, तो ओपन इंटरेस्ट आपल्याला घटताना दिसतो आणि त्याच्यावरनं आपल्याला व्यवस्थितरित्या या 25,200च्या स्ट्राईक वरनं जी इथे आयडिया तिथे येताना दिसते. ही झाली नाण्याची एक बाजू. सेम वे 25,300, मी जसं सुरुवातीला सांगितलं की बाबा स्पॉट 25,200च्या आसपास होता, त्यावेळेस मला 25,200चा एटीएमचा पुट आणि कॉल आणि 25,300चा पुट जो आहे तो मला चेक करायचा आहे. जर मी इथं व्यवस्थित जर बघितलं तर हा 25,300चा काय दिसतोय, पुट दिसतोय. तो इथे सकाळी 174ला ओपन झाला, एक मोठी कॅन्डल केली, त्याच्यानंतर तो रिट्रेसमेंट थोड्या बहुत वेळ करता 10 वाजेपर्यंत केलं आणि त्यानंतर ओपन इंटरेस्टचा कल कुठल्या दिशेला आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. म्हणजे एक सिंपलची स्ट्रॅटेजी, याच्याकरता तुम्हाला मार्केटचे कुठल्याही प्रकारचे टेक्निकल जे आहेत ते समजून घेण्याची अजिबात अजिबात गरज नाही. ह्या छोट्याशा कॉन्सेप्टवरती जे आहे तुम्ही त्या गोष्टीला व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता. तर याच्यामध्ये सरळ सरळ सिंपल गोष्ट काय झाली आहे, इथं आपल्याला कळलं की 25,000 स्पॉट कुठे होता आपला सुरुवातीला 9 वाजता मार्केट ज्यावेळेस ओपन झालं त्यावेळेस आपल्याला कळलं की 25,200ला मार्केट काय झालं, ओपन झालंय. त्यावेळेस आपण सिंपल काय केलं, सुरुवातीला सी जो आपण बघितला तो 25,200च्या स्ट्राईकचा बघितला, तिथं 2 पॅरामीटर बघितले, ओपन इंटरेस्ट आणि किमतीचा. आणि दुसरी जी गोष्ट आपण बघितली ती म्हणजे 25,300चा जो पुट जो आहे साईड बाय साईड दोन्ही पॅनलला आपण ते लावून ठेवायचे आणि खाली ओपन इंटरेस्ट लावायचे. इथं जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला किंमत जी एक मोठ्या कॅन्डलद्वारे खाली आली आणि नंतर तिने पुल बॅक करण्याचा प्रयत्न केला. जर ओपन इंटरेस्ट बघितला तर सुरुवातीला आपल्याला तो वाढताना दिसला, नंतर तो स्टेडी झाला. म्हणजे सुरुवातीला जो 40 लाखाच्या आसपास ओपन इंटरेस्ट होता, थोड्या वेळानंतर तो 80 लाखांच्या आसपास गेला आणि तो स्टेडी होताना दिसला. पण त्यानंतर त्यांनी ब्रेकआउट केलं आणि ब्रेकआउट करताना आपल्याला इथं प्राइस काय दिसते, खाली येताना दिसते, परंतु ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढताना दिसतोय. म्हणजे इथं काय झालं, किंमत काय येते, खालच्या बाजूला येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय. म्हणजे किंमत घसरते आणि किंमत घसरते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. याचा अर्थ तिथं कोण आहेत, सेलर्स आहेत, ज्यांना बेरिश प्लेयर्स आहेत, ज्यांना असं वाटतंय की हा जो पर्टिक्युलर पुट जो आहे तो खाली खाली जाणार आहे, कारण एक ट्रेंडिंग डे जे आहेत होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं त्यांनी त्याला कंट्रोल ठेवलंय, म्हणून ओपन इंटरेस्ट वाढतोय. आणि जर प्राइस आपल्याला कळतंय बाबा ठराविक एक पुलबॅक झाल्यानंतर ती एक ब्रेकडाऊन करताना दिसते, त्याचा अर्थ तिथं किमतीचा किंवा प्राइसचा जो डाऊन साइड मूव्ह आहे तो तिथं तयार होताना आपल्याला दिसतो. आणि या छोट्याशा गोष्टीला आपण तिथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा झाला 25,300चा फूट. तिथं आपण फक्त एकच गोष्ट ऑब्झर्व केली की जिथं किंमत खाली आली, थोडासा पुल बॅक केला आणि परत खाली येऊन राहिली किंमत, परंतु ओपन इंटरेस्ट इथं घटण्याऐवजी काय होतोय, वाढतोय. म्हणजे इथं सेलर जे आहे ते त्यांच्या पोझिशन बनून राहिले, ते त्या ऑप्शनला विकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच किंमत जी ती आपल्याला घसरताना दिसते. याच्या उलट जर आपण इथं 25,200चा कॉल जर बघितलं तर बघा, इथं तुम्हाला दिसेल 25,200चा कॉल. इथं आपल्याला कळतंय की ठराविक वेळा करता सुरुवातीच्या 10 मिनिटाकरता प्राइस वरती गेली होती, त्यानंतर खाली आली, ओपन इंटरेस्ट ठराविक वेळा करता वरती गेला आणि नंतर तो कन्सोलिडेट झाला, एक हाय बनवला 66 लाखावर 80 लाखावरती. परंतु त्यानंतर किंमत वरती जायला लागली, परंतु ओपन इंटरेस्ट जो आहे तो घसरायला लागला. म्हणजे इथं सुरू पहिल्या दिवशी ज्यांनी कोणी ह्या पर्टिक्युलर 25,200चा जो कॉल जो आहे तो विक्री केला होता, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी कोणी हा जो कॉल जो आहे तो विक्री केलेला होता, ते त्यांच्या पोझिशन जे आहे त्या अनवाइंड करायला लागले आणि आपण ह्या फिनॉमिनाला शॉर्ट कव्हरिंग असं म्हणतो. म्हणजे ज्यांनी कोणी त्यांच्या शॉर्ट्स जे आहेत ते काल आणि आज सकाळी ज्यांनी कोणी बनवले होते ते कव्हर करून राहिलेत आणि म्हणून विक्रीदार जे ते खरेदीदार झाल्यामुळं किंमत जी ती वरती जाताना दिसते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला घटताना दिसते. म्हणजे हे 2 पॅरामीटर फक्त आपण योग्य वेळी ते समजून घेणं गरजेचं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या रेफरन्ससाठी. म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा
या व्हिडिओला बघत असाल त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घ्या. तुम्हाला त्याची आयडिया जी ती व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. आणि ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायचं नाहीये. त्याला तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलोअप जे आहे ते करू शकता. स्क्रीनशॉट काढला असेल तो हो म्हणून टाका कॉलचा, नंतर पुढचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पटापट जे आहे ते ह्या गोष्टी करत राहा. म्हणजे आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊयात, त्याच्यावरनं तुम्हाला व्यवस्थितरित्या पुढचे आणखीन आयडिया जी ती येऊन जाईल. हा झालाय. आता पुढचा हा स्क्रीनशॉट काढून घ्या. 25,300चा पुट प्राइस किंवा किंमत जी आहे खाली आली, नंतर थोडा वेळ पुल बॅक केला, नंतर परत खाली जायला लागली. परंतु ओपन इंटरेस्ट इथं घटण्याऐवजी तो वाढताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणजे एक सिंपलची गोष्ट तिथं लक्ष देते की ही एक सिंपलचं ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्याला होताना दिसत आहे. तर ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि त्याला वेळोवेळी फॉलोअप करण्यासारखं आहे. तर पुन्हा एकदा टर्मिनल मध्ये जाऊयात. इथं मी 25,300चा पुट जो आहे तो लावलाय. इथं मी सुरुवातीला सांगितलं मी का बरं 25,300 लावला, कारण निफ्टी जो ओपन जो झाला होता तो 25,185च्या आसपास झाला, म्हणून त्यावेळेस मी 25,200चा कॉल इथं ऍड केला. आणि त्याचबरोबर अपोजिट साईडला 100 पॉईंट वरची जी स्ट्राईक जी ती तिथे लावलेली आहे. म्हणून साईड बाय साईड आपण ते दोन्ही चार्ट आता बघूयात. इथून सिंपल तुम्ही त्याला स्प्लिट करू शकता. या बाजूला आपल्याला तिथे दिसतंय 25,300चा जो पुट जो आहे तो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इकडे दिसेल, जिथं आपल्याला दिसतंय की किंमत तर खाली येते, ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय. आणि त्याचबरोबर उजव्या हाताला आता मी 25,200चा जो सीई जो आहे तो टाकतो, म्हणजे तिथनं मला त्याची आयडिया जी ती लक्षात येऊन जाईल. आणि दोघांचं व्हिज्युअलायझेशन जे आहे साईड बाय साईड तिथं क्लिअर होऊन जाईल. इथं आता हा ओपन इंटरेस्टचा इंडिकेटर जो आहे तो ऍड केलेला नाहीये. सिंपली द इंडिकेटर मध्ये जावा आणि त्याच्यावरती क्लिक करा. सिंपल हे क्लिक केलं की तुम्हाला त्या दोघांचा कट्टा चिट्टा जो आहे तो लक्षात येऊन जाईल. तुम्ही ऑब्झर्व करा इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला हा 25,300चा पुट आहे, ज्यामध्ये आपल्याला एक मोठी भली मोठी कॅन्डल दिसते. त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढलेला दिसतोय. थोड्या वेळात आता तो कन्सोलिडेट झाला, त्याच वेळेस थोडासा पुल बॅक झाला. आणि त्या पुल बॅक नंतर त्या ओपन इंटरेस्टचा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला होता दिसला. आणि त्याच वेळेस किंमत जी ती खाली जाता दिसली. इथं जर बघितलं कॉल साईडला तर सुरुवातीला ओपन इंटरेस्ट ठराविक वेळाकरता वाढला, किंमत सुद्धा वाढली, थोडीशी रिट्रेसमेंट केली ह्या पहिल्या कॅन्डलच्या 50% किंवा 70%. आणि तो बेसचा ब्रेकआउट केला, किंमत वरती जाताना दिसली. आणि त्यावेळेस आपण ओपन इंटरेस्ट कडे लक्ष दिलं. तिथं आपल्याला कळलं की बाबा हे तर ओपन इंटरेस्ट घटून राहिला. म्हणजे जर ओपन इंटरेस्ट वाढतोय याचा अर्थ असा आहे की ह्या पुटमध्ये सेलर्स हे जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत आणि ते जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी तयारीत आहेत, म्हणून ओपन इंटरेस्ट वाढतोय. आणि इथं जर ओपन इंटरेस्ट घटून राहिला आणि प्राइस जर वाढून राहिली, म्हणजे तिथं शॉर्ट कव्हरिंग जे आहेत, जे कोणी विक्रेते होते आज सकाळी किंवा कालपर्यंत काल परवापर्यंत, त्यांनी जे त्याला विक्री करण्याचा तो प्रयत्न आपल्याला तिथं करताना तिथं सिम्पली दिसलेले आहेत. हे एक्झाम्पल समजलंय नाही समजलंय येस नो म्हणून टपाटप सांगा. म्हणजे सेन्सेक्सच्या एक्झाम्पल मध्ये जाऊयात आपण. मग सेन्सेक्स वर आपल्याला सर पुट मध्ये हे होतं, शॉर्ट्स वाढत होते आणि कॉल मध्ये शॉर्ट कव्हरिंग होतं. येस सिंपल. जर तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचं नाहीये, टेक्निकल वर्डचं पण फॉर्मॅलिटी ठेवायची नाही, सरळ लक्ष ठेवायचं की ओपन इंटरेस्ट वाढू राहिला आणि किंमत घटते, म्हणजे तिथं शॉर्ट बिल्टअप होतोय. किंमत वाढते परंतु ओपन इंटरेस्ट घटतोय, म्हणजे तिथं बुलिश स्टान्स आहे. ओके. येस सर. ओके. आता सेन्सेक्स मध्ये जाऊयात. सेन्सेक्सचा एक सिंपलचा चार्ट लक्षात ठेवा. उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला एक ट्रेड जरी भेटला मोर दॅन इनफ आहे, जास्त ते तर काही करण्याची गरज नाहीये. इथं बघा सेन्सेक्सची ही 9 वाजून 15 मिनिटाची कॅन्डल आहे, जी की 82,091च्या आसपास आपल्याला ओपन होताना दिसली. वरती गेली, पुन्हा खाली आली प्राइस, आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती जाताना 82,294 300 पासून 82,734 पर्यंत आपल्याला तो जाताना दिसला. म्हणजे आपल्याला स्ट्राईक कुठल्या निवडायच्या, जर तो 82,195 ओपन होतो तर 82,200 आणि 100 पॉइंट्स वरती म्हणजे 82,300 ची स्ट्राईक हे करायची. तर सिंपल मी इथं आलो, इथं मी सिंपल टाईप करेल सेन्सेक्स 82,300 ची फुट मी करतो, कारण लेफ्ट हँड साईडला मी हेच केलेलं पुट केलेला आणि राईट हँड साईडला सेन्सेक्स 82,200. तो कॉल इथं जो आहे तो सिम्पली मी ऍड करतोय. तो ऍड केला की दोन्ही इंडिकेटर जे आहेत ते मला तिथं व्यवस्थितरित्या बघायला मिळतील. बघा तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर बघितलं, हे सकाळच्या याला मी झूम इन करतो म्हणजे तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येईल. बघा
इथं जर सेन्सेक्स जर हा जर पुट जर बघितलं तर आपल्याला कळतं की सुरुवातीला एक मोठी रेड कॅन्डल झाली, त्यानंतर एक बेस केला 9:30 तिथून त्याने रिट्रेसमेंट केली जवळजवळ 148 ते 232 रुपयांच्या आसपास ही रिट्रेसमेंट आपल्याला होताना दिसली. त्यावेळेस जर तुम्ही इथं खालच्या बाजूला जर बघत असाल तर इथं बघा ही प्राइस जी आहे ती घटत होती, त्यावेळेस ओपन इंटरेस्ट काय होत होता, वाढत होता. तो वाढत वाढत ज्यावेळेस तो कन्सॉलिडेशन मध्ये गेला, म्हणजे एक हाय झाल्यानंतर तो कन्सॉलिडेशनच्या झोन मध्ये गेला, त्यावेळेस आपल्याला इथे थोड्या वेळाकरता काय झालं, प्राइस जी ती वरती जाताना दिसले. परंतु तो कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट ज्यावेळेस झाला, इथे बघा या पर्टिक्युलर पॉइंटला ब्रेकआउट झाला, किंमत जी ती आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसते. याचा अर्थ असा आहे की इथे सर्व जे कोणी आहे ते सेलर्स ऍक्टिव्ह आहेत आणि ते सेलर जे आहेत त्याला विक्री करण्याकरता तयार आहे. म्हणून ज्यावेळेस हा इथला बेस तयार झाला होता, याची ब्रेकडाऊन डाऊन होऊ राहिली आणि त्यावेळेस आपल्याला ओपन इंटरेस्ट असा वाढताना दिसतोय. याचा अर्थ तिथं सेलर जे ते ऍक्टिव्ह आहे. याचबरोबर इथं कॉल साईडचा 82,200 जर कॉल इथं बघितलं तर सुरुवातीला काय दिसतं आपल्याला, ओपन इंटरेस्ट ठराविक वेळाकरता काय झाला, वरती गेला. इथं सुद्धा थोड्या वेळाकरता ओपन इंटरेस्ट जो आहे तो या पर्टिक्युलर झोन पर्यंत आपल्याला वरती जाताना दिसला. परंतु जेव्हा ही ब्रेकआउटची कॅन्डल ज्या वेळेस आली त्यावेळेस ओपन इंटरेस्ट इथं काय झाला, घटला आणि प्राइस जी ती वरती जाताना दिसली. म्हणजे इथं बुलिश सेंटिमेंट जे आहे ते तयार झालेले आहेत आणि त्या बुलिश सेंटिमेंटला आपण कॅप्चर करायचंय. मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच पहिल्या मिनिटापासूनच पहिल्या सेकंदापासूनच याला ट्रेड आउट करायचंय. सिंपल सिंपल तुमच्या कोर्टमध्ये तुम्ही जोपर्यंत स्ट्रॉंग नाही आहात, जोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दलची काही आयडिया नाही आहे, तोपर्यंत तिथं शांत बसणं हे सगळ्यात महत्वाचं अस्त्र आहे तुमच्याकडे. कारण तुम्हाला थ्रू आउट द डेट तिथं ट्रेड नाही करायचंय, तुम्हाला फक्त मोजक्या वेळेस ट्रेड करायचं. इथं आपल्याला इथं कळतंय की बाबा प्राइस किंमत जी आहे ती सुरुवातीला काय झाली, खाली आली, त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढतोय. थोड्या वेळाकरता कन्सोलिडेशन मध्ये तो ओपन इंटरेस्ट ज्यावेळेस जातोय त्यावेळेस प्राइसचं काय होतंय, त्यावेळेस प्राइस थोड्या वेळाकरता वरती गेली. मग इथे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढा, याचा ब्रेकडाऊन होतोय. ओपन इंटरेस्ट पुन्हा आपल्याला वरच्या बाजूला जाताना दिसतोय, इथं ब्रेकडाऊन झाला, तिथं लाईन काढा आणि तो ओपन इंटरेस्ट पुन्हा एक लो बनवल्यानंतर हायच्या बाजूला जातोय, किंमत घटू राहिलीये. म्हणजे पुट साईड जी आहे ती आपल्यासाठी नाहीये. त्याच वेळेस इकडे कॉलला बघा, त्याच पर्टिक्युलर टाइमला तुम्हाला लक्षात येतं की एक टॉप झाला आणि त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढण्याऐवजी तो काय होतं, घटायला सुरुवात होते आणि त्यावेळेस एक मोठी ब्रेकआउट वरली कॅन्डल येते. तर आपल्याला कळतंय की मार्केटची दिशा जी ती कॉल साईडला आहे आणि प्रत्येक दिवसभरामध्ये तुम्ही एक सिंपल ट्रेड जो आहे, एक सिंपल लॉजिक वरचा जो ट्रेड जो आहे तो घेऊ शकता. आणि त्या सिंपल लॉजिक ट्रेड मध्ये तुमची जिथं कुठे एंट्री असेल त्या एंट्रीच्या जस्ट खाली 2, 5, 10 पॉईंटच्या आसपास जो आहे तो स्टॉप लॉस तुम्ही ठेवायचा आहे. बाकी जास्त डोकं लावत बसायचं नाहीये. आणि त्या ट्रेडला साधारण तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार 1 वाजून 30 मिनिटापर्यंत, तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार 2 वाजून 30 मिनिटापर्यंत, जर तुम्हाला योग्य वेळ आहे तर 3 वाजेपर्यंत जर होल्ड जर केलं तर त्याच्यामध्ये तुमचा पैसा जो आहे तो क्रिएट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता, चान्सेस आपल्याला होताना दिसू शकतात. याच्याकरता गरज काय आहे, याच्याकरता फक्त गरज काय आहे, आपल्याला कळलं पाहिजे की मार्केटची ओपनिंग जी आहे ती कुठे झाली आहे. सुरुवातीला 40-45 मिनिटं मार्केट काय ट्रेड करून राहिलं आणि जिथं ओपन झालाय, समजा 82,000 आसपास तो ओपन झालाय, तर तिथं आपण काय करायचं, 82,000चा सी जो आहे तो लावून ठेवायचा आणि त्याच्यापासून 100 पॉईंट वरती 82,100चा पुट जो आहे तो लावून ठेवायचा. सिंपल 82,100चा तिथं पी लावून ठेवायचा. सिंपल ही एक गोष्ट आपली तिथं फक्त लक्षात ठेवायची, जास्त तिथं डोकं जे आहेत लावत बसणे नाही. याच्या उलट जर समजा निफ्टी सारख्या इंडेक्सेस मध्ये तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला काम करायचं, तिथं काय करायचंय, निफ्टी समजा 26,000च्या आसपास ओपन होतोय, हा त्याचा स्पॉट आहे, या स्पॉटच्या आसपास ओपन होतोय, मग दोन कुठले चार्ट लावायचे, इकडल्या बाजूला 26,000चा जो कॉल जो आहे त्याचा चार्ट लावा, खालच्या बाजूला ओपन इंटरेस्ट इंडिकेटर अवेलेबल आहे झिरोदाच्या टर्मिनल मध्ये तो लावा, इकडच्या बाजूला 26,100चा जो पुट जो आहे तो लावा, खालच्या बाजूला ओपन इंटरेस्ट जो आहे तो लावा. याच्यात जास्त वेगळं काही करत बसू नका. इथे बघा, जर याचा किंमत जी आहे थोडीशी वरती पॉइंट वर का बरं लावायचा? वाढायला लागली, ओपन इंटरेस्ट थोड्या वेळा करता वरती गेला, एक कन्सॉलिडेट झाला, तो घटतोय आणि हा जो पुढचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढला, नंतर थोडासा कन्सॉलिडेट झाला आणि तो ब्रेकआउट करून असा पतन होतोय. याचा अर्थ मार्केट जे आहे ते कॉल साईडला जाण्यासाठी तयार आहे. याच्या उलट जर मार्केट पुट साईडला जायचंय, सेम वे इथं 26,000चा सी आहे, इकडल्या बाजूला 26,100चा पी आहे, कुठली स्ट्राईक कुठलं हे करू शकता. खालच्या बाजूला ओपन इंटरेस्ट जो आहे तो लावून टाका. तुम्हाला कळतंय की ओपन जी किंमत जी थोड्या वेळा करता वरती गेली होती पुन्हा ती खाली खाली येते,
तिचा लो ब्रेकडाऊन करून राहिले. सुरुवातीला आपल्याला ओपन इंटरेस्ट वरती जाताना दिसतात, तिथं कन्सोलिडेट होताना दिसतोय आणि तो परत खालच्या बाजूला जाऊ राहिलाय. आणि इथं पुट साईडला तो खाली होता, तो कन्सोलिडेट झाला. ओपन इंटरेस्ट सुद्धा जो आहे तो वाढला होता, वाढत वाढतच होता आणि तो वाढतच जाऊ राहिलाय. किंबहुना वाढल्यानंतर तो पुन्हा खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतोय आणि हा ओपन इंटरेस्ट काय होतोय, वाढतोय. हा ओपन इंटरेस्ट काय होतोय, वाढू राहिलाय आणि हा ओपन इंटरेस्ट एक उच्चांक झाल्यानंतर खाली खाली जातो आणि ही किंमत जी आहे ही वरती वरती जाऊ राहिली. म्हणजे इथं मार्केट जे आहे ह्या पर्टिक्युलर पुट साईडला जाण्यासाठी तयार आहे. या दोन सिच्युएशनच तुम्हाला तिथं फॉलो करायच्यात, बाकी वेगळं काही नाही करायचं. या केसमध्ये कॉल साईडला ट्रेड करायचं नाही, कारण तिथं ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉल साईडचा वाढतोय. किंमत जी आहे ते दिवसाच्या लोच्या आसपास किंवा प्रिव्हियस डेच्या क्लोजच्या कम्पॅरेटिव्हली ती वाढतच नाही, कन्सोलिडेटच होते. 2-4 पॉईंट प्लस मायनस राहते. परंतु पुट खाली जाऊन सुद्धा तो पुन्हा जिथं ओपन झाला होता किंवा प्रिव्हियस डेच्या क्लोजच्या वरती तिथं ट्रेड व्हायला लागतो आणि त्याच वेळेस ओपन इंटरेस्ट एक हाय व्हॅल्यू दिली होती, तो खाली खाली जाऊ राहिलाय. त्याच वेळेस कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढतोय. म्हणजे पुट साइड मध्ये मार्केट जे ते जाणार आहे. याच्या उलट जसं मी अगोदर आजच्या दिवसभराच्या एक्झाम्पलवर आपलं लक्षात येत आहे, जर किंमत जी आहे थोड्या वेळाकरता खाली आल्यानंतर ती किंमत वाढते आणि ओपन इंटरेस्ट सुरुवातीला वाढून नंतर तो खाली खाली जातोय आणि पुढचा ओपन इंटरेस्ट वाढतोय. पुढची किंमत जी आहे ती खाली खाली जाऊ राहिली. याचा अर्थ हा जो दिवस आहे तो ह्या कॉल साईडचा आहे. बाकी जास्त वेगळं डोकं तिथं लावत बसायचं नाही आणि त्याला जास्त विचार पण तिथं करत बसायचा नाही. हे सिम्पलचं लॉजिक तुम्ही दिवसातून